नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी त्यांची कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी तसंच विविध उपाययोजना घोषित केल्या. 2021 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं सांगत जलसंपदा क्षेत्रासाठी 8,233 कोटी, सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी 2,821 कोटी, 82,600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी 2,000 कोटी, मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 225 कोटी, कृषी पंपाचा अनुशेष दूर करण्यासाठी 979 कोटी, जलयुक्त शिवारसाठी 1,200 कोटी, नानाजी कृषी संजीवनी योजनेसाठी 4,000 कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी 200 कोटी, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटी, वीज जोडणीसाठी 981 कोटी, अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे ऊस कारखान्यांना शेतकऱ्यांना किफायतशीर भाव देता यावा यासाठी ऊस खरेदी कर रद्द करण्याची घोषणाही त्यांनी अर्थसंकल्पात केली. संत शिरोमणी सावतामाळी आठवडा बाजार योजना विस्तारासाठी 50 कोटी, शेतमालाच्या वाहतुकीकरता शीतवाहन योजना समूह गट शेतीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय असल्याचं सांगत मुनगंटीवार यांनी मराठवाड्यातला कृष्णा खोरे पाणी प्रकल्प तसंच अवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. मराठवाड्यातल्या 4,000 आणि विदर्भातल्या 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणणार असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी 40 कोटी, बंदर जोडणी प्रकल्पाला चालना देण्यासाठी 70 कोटी, विदर्भ आणि मराठवाड्यात विजेच्या पुरवठ्यासाठी 1,000 कोटी, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी 570 कोटी, स्मार्ट सिटी योजनेसाठी 1,600 कोटी तसंच मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी 39 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सांगली, यवतमाळ, नाशिक इथं कृषी महाविद्यालय स्थापन करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत राज्यभरात 1,970 प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 3,500 कोटी, राज्यातल्या रस्ते प्रकल्पांसाठी 60,000 कोटी, मराठवाडा आणि विदर्भ विभागात नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 1,000 कोटी, उद्योगात गुंतवणुकीसाठी औरंगाबाद इथं जागा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी 570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाचं रूपांतर राज्यस्तरीय कर्करोग संशोधन संस्थेत करण्यात येणार असून त्यासाठी 126 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियानासाठी 545 कोटी, अल्पसंख्याक समाज कल्याण योजनांसाठी 332 कोटी, शाळांच्या मध्यान्ह आहार योजनांसाठी 310 कोटी, महिला आयोगासाठी 7 कोटी, महापुरुषांच्या स्मारकासाठी 200 कोटी, पंढरपूर निर्मल वारीसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशी विदेशी मद्य तसंच साप्ताहिक लॉटरी कर वगळता अन्य कुठल्याही वस्तूवर कर लावला जाणार नसल्याचं अर्थमंत्र्यांनी कर प्रस्ताव सादर करताना सांगितलं. 2017-18 मध्ये 4,511 कोटी महसुली तूट अंदाजित असल्याचं ते म्हणाले. कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी स्वाईप मशीन स्वस्त, दूध परीक्षण किटवरील कर माफ, मृदा चाचणी साहित्य स्वस्त तसंच मधुमक्षिका प्रक्रिया उद्योगावरचा 2015-16 पर्यंतचा कर माफ केल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. सरकारनं कर्जमाफीची घोषणा न केल्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के पॉल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रावत यांच्यासोबत 9 मंत्र्यांनीही आज शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून